अदुदो चिंतन श्री गुरुदेव दत्त. अदुदो चिंतन श्री गुरुदेव दत्त. ನನ್ನ ಹೆಸರ ಅನಿರುದ್ಧ ಐತ್ರಿ. ಆಮೇಲೆ ನಂದೂರ ಹೆಸರ ವಿಜಯಪುರ ಐತ್ರಿ. ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಯಾಕೆ ಬಿಟ್ಟು ತಿನ್ನೋದ್ನಿ? ಯಾಕಂದ್ರೆ ತಿನ್ನಾನ ಹೊಟ್ಟೆ ನುಸ್ಲಾಗ್ತರಿ. ಆಮೇಲೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹಂಗೆ ಹೋದ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ಭಾಳ ಕಟ್ಟು ನುಸ್ಲಾಗ್ತರಿ. ಆಮೇಲೆ ದತ್ತ ಅನ್ಕೋತ ಹೋದ್ರಿ. ಆಮೇಲೆ ದತ್ತ ಅನ್ಕೋತ ಹೋಗೋಣ ಹೊಟ್ಟೆ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು ರೀ. ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗೋಕ್ಕಿಂತ ಪೆಹ್ಲಾನ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರಿ ನಂದು ಹೊಟ್ಟೆ. ಅದಕ್ಕೆ ದತ್ತ ಅನ್ಕೋತ ಹೋದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರಿ. ಎಲ್ಲ ಹೊಲಸ ತೆಗಿಬಿಟ್ಟಾರಿ ದತ್ತ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಭೀ ಈಗ ಚಿಕನ್ ತಿನ್ಬೇಡ್ರಿ. ಚಿಕನ್ ತಿಂದರೆ ನಿಮಗೂ ಭೀ ಹೊಟ್ಟೆ ನುಸ್ತರಿ. ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ಬೇಡ್ರಿ. ದತ್ತನ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು ಬರ್ರಿ. ದತ್ತ ಎಲ್ಲನೂ ವಿಷ್ಪುರಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ನಿಮ್ಮದು ಭೀ ವಿಷ್ಪುರಿ ಮಾಡ್ತಾನೆ ರೀ. ಚಿಕನ್ ಬಿಟ್ರೆ ತಿನ್ಬೇಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೊಟ್ಟೆ ನುಸ್ತ ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಭೀ. ಆಮೇಲೆ ನಾಮಸ್ಮರ ಭೀ ಮಾಡಿರಿ. ದತ್ತ ನಾನು ಭೀ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ. ಆ ಚಿಕನಿಗೆ ಮನೆಯಾಗ ತರಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ದತ್ತ ನಿಮಗೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಯಾವಾಗಾರು ಒಂದು ಇದ್ರೊಳಗೆ ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ರೀ. ಆಮೇಲೆ ಪೂಜೆ ಮಾಡಿರಿ ನೀವು ಭೀ. ನಾ ದತ್ತಗೆ ಕುಂಕುಮ ಹಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನೆ ರೀ. ಆಮೇಲೆ ಇಬ್ಬತ್ತಿ ಭೀ ಹಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನೆ ರೀ. ಆಮೇಲೆ ಅದು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಿಂದ ಅದು ಗುಡಿ ಐತ್ರಿ ದತ್ತ ರೀ. ಅದಕ್ಕೆ ಭೀ ಕಾಲು ಬಿದ್ದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತೇನೆ ರೀ ಶಾಲೆಗೆ. ಅದು ಆಮೇಲೆ ನೀವು ಭೀ ಚಿಕನ್ ಮಟನ್ ತಿನ್ಬೇಡ್ರಿ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿರಿ ದತ್ತಂದು. ಅದು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ. ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ. श्री गुरुदेव दत्त. तर मोराळे भक्ती मार्ग चालू केल्यानंतर खूप लोक सुधारले आहेत. कल्याण झालेलं आहे लोकांचं. काही लोक मद्यपान करत होते, मद्यपान सोडलेले आहेत आणि मद्यपान मांसाहार हे करत होते ते सगळं बंद केलेलं आहे आणि भक्ती मार्गाला लागलेले आहेत. तर मोराळेबद्दल खूप लोकांना अनुभव आलेला आहे. दत्त महाराजांचा चमत्कार बघा. दत्त महाराज तिथं बसून कार्य करत आहेत म्हणून तर हे होत आहे. तर मोराळेला गेल्यानंतर आम्हा मोठ्यांनाच अनुभव आलेला असं नाही आहे. तर माझ्या बहिणीच्या मुलाला सुद्धा अनुभव आलेला आहे. तो फक्त 8 वर्षाचा आहे. विचार करा, 8 वर्षाचा आहे. त्याला सुद्धा दत्त महाराजांचा अनुभव आलेला आहे. आपण घरात मोठे लोक नामस्मरण करू लागलो तर लहान मुलंसुद्धा नामस्मरण करतात. तर मोराळेला तो सुद्धा मुलगा आला होता. आम्ही सगळे आलो होतो. त्यांच्या तिकडे घरात सगळे नॉनव्हेज खातात. हा सुद्धा खात होता. 8 वर्षाचा मुलगा आहे. हा सुद्धा खात होता आणि माझी बहीण आता तिथं गेला, मोराळेला जाऊन आल्यापासून ती सोडली होती, पण हा सोडला नव्हता. तर हा खात होता. जेव्हा जेव्हा तो इकडं यायचा, जेव्हा मी नामस्मरण करायला बसायचे तेव्हा तो पण बसायचा आणि मी जे सांगते ते किती डोक्यात घेतलं बघा तो. त्याला मी सांगितलं होतं की चिकन मटण खाऊ नको, ते पाप असते, एक जीव ते तडफडत असते, ते खाऊ नकोस, असं मी त्याला खूप गोष्टी सांगत होत्या. तर तो एवढं डोक्यात घेतला आणि त्याचा अनुभव मला ऐकायला मिळालं. तर त्याला काय अनुभव आला ते सांगते आणि त्याच्या स्वतःच्या तोंडून पण तुम्ही प्रत्यक्ष ऐका. कारण तो कन्नडमध्ये बोलतो, त्याला मराठी बोलता येत नाही. तर तुम्हाला ज्यांना कन्नड कळते त्यांना कळते आणि ज्यांना कन्नड कळत नाही ते आता मी सांगते. तर तो मला काय काय घडलं होतं ते सांगितलं होतं. तर तो म्हणजे चिकन रोल वगैरे खात होता. त्या दिवशी तो चिकन रोल खाल्ला होता आणि खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला खूप पोटात दुखायला लागलं. एवढं दुखायला लागलं की त्याला ते कंट्रोलच करू शकला नाही तो. असं त्याला त्रास होत होता. तर तो रडू लागला होता आणि त्यांच्या वडिलांना सांगत होता लवकर गाडी काढेन, लवकर मला हॉस्पिटलला घेऊन चल म्हणून. आणि जेव्हा हॉस्पिटलला जात होते, गाडीवर बसला होता, तर तो जोरजोरात दत्त 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 असं नामस्मरण करत होता.
दत्त 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 असं करत होता आणि माझं पोट कमी कर कमी कर, दत्त महाराज दत्त महाराज, दत्त 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 असं पूर्ण जाऊपर्यंत तो नामस्मरण करत होता गाडीवर. आणि तो म्हणजे कुणाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. ते बाकीचे आजूबाजूचे गाडीवर जात असलेले लोकसुद्धा त्याच्याकडे बघत होते. तर तो स्वतः सांगतो, मी हॉस्पिटलला जाऊपर्यंत माझं पोट कमी झालं आणि आणि माझ्या पोटातलं घाण निघून गेलं असं तो सांगतो. त्या दिवसापासून तो चिकन मटनला हात लावलेला नाही आणि तेव्हापासून तो नामस्मरण करतो आणि सगळ्यांना घरात पण ओरडतो खाऊ नका म्हणून. त्याला आता एवढं दत्त महाराजांकडे ओढ लागलेली आहे की तो सारखं म्हणतो मला गिरनारला जायचं आहे, गाणगापूरला जायचं आहे, कधी जायचं म्हणून मला तो फोन करून विचारतो कधी जाऊया आपण म्हणून. मी येणार आहे म्हणून. रोज नामस्मरण करतो आणि मी जे भस्म गोळा करून ठेवते तसंच तो पण गोळा करून ठेवतो आणि शाळेला जाताना भस्म लावून कपाळाला लावून जातो. आणि तो शाळासुद्धा स्वतःचं बदललेलं आहे. जे अगोदरची शाळा होती तो चेंज केला. ते जे दुसरं आहे आता तिथं दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथं तो म्हणजे तिथं शाळेला जातो. तिथं शाळा बदलून घेतला तो. रोज तिथे जातो आणि पाया पडतो आणि मग शाळेत जातो. 8 वर्षाच्या मुलात एवढी बदल घडू शकते भक्तिमार्ग केल्यानंतर बघा. मला आश्चर्य वाटते. त्यांच्या घरातले किती प्रयत्न करतात. आणि परवा त्याला हॉटेलला घेऊन गेले मुद्दामून. ते म्हणजे त्यांच्या घरातले लोक चिकन घेतले, मटण घेतले आणि त्याच्यासमोर खाऊ लागले. त्यांनी खाऊ दे म्हणून हा. तर तो काय म्हणला ऐका. तर तो म्हणला तुम्ही तुमचं टेबल सेपरेट घ्या आणि आम्ही व्हेज खाणार आहे, आम्ही दुसरा टेबल घेतो, तुमचं तुम्ही ते नॉनव्हेजचं दुसरं टेबल घ्या, मला शिवू नका तुम्ही म्हणून असं तो सांगितला. आणि त्याच्यासमोर ते बसून खात होते तरीसुद्धा त्याचं मन त्याच्यावर गेलेलं नाही. एवढं लक्षात ठेवा. आम्हालासुद्धा ते कसं तरी वाटते समोर बसून खाताना, पण तो एवढा छोटा मुलगा आहे तर त्याच्यासमोर ते बसून खात होते तरीसुद्धा त्याच्यावर मन गेलेलं नाही. तर विचार करा त्याचं किती तो खोलवर म्हणजे गेला असेल आणि किती त्यानं ठरवलेला असेल. त्याला म्हणजे दत्त महाराजांबद्दल तसा अनुभव आल्यावर तो किती म्हणजे चेंज झालेला आहे आता. तर त्याची आजीसुद्धा त्याला सांगायचा प्रयत्न केली की अंडी खाल्ल्यानंतर काही होत नाही. तरी पण तो काय म्हणजे घरात सगळ्यांना म्हणला की मी काहीही खाणार नाही आणि खाणाऱ्यांसोबत मी म्हणजे बसणार सुद्धा नाही असं तो सांगितला. कोणच मला खा असं फोर्स करू नका, मी फक्त व्हेज खाणार, मी नॉनव्हेज काहीच खाणार नाही असं तो खडेबोल सगळ्यांना घरात सांगून टाकला. एवढा लहान मुलगा. त्याला जे